तुझा शेवट केला तरी देखील माझ्या मनाला स्थिरता नाही. कारण तुझी कन्या म्हणजे तटातका. या तटातकाचा विवाह सोहळा, पण हा विवाह सोहळा मी पार पडू देणार नाही. कारण हे प्रवास करत 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 पुढे आलो. माझ्या सोबत हे दोघे जण चालले होते, पण हळूहळू एक दिशेला झाला. पुढे आम्ही गप्पा मारत दोघं चालतो एवढ्या दुसऱ्या दिशेला झाला. इथं तर एकत्र भेटायचं होतं. अवतीभवती सर्व परिसरात याला पाहिलं, मला सापडले सापडतील कसे? प्रश्न मोठा. करायचं का? या दोघांना शोधायला दोघांना मला फसविलं की काय? भेटायचं तर इकडे होतं, गेले होतं. कुणीतरी अनोळखी दिसतोय, पण चौकशी करणं महत्वाचे. विचारूया. कोण रे बाबा तू? बाबा कोण रे तू? कोण रे तू बाबा? बाबा तू कोण रे? म्हणजे अरे म्हणता काय? अरे सर्व तुला बोलता येत नाही. अरे मग तुला बोलता येत नाही, सांग तरी. तू तरी कसा सांगणार? कारण तुला बोलता अरे इकडे मी बघितलं नाही. नंदकेश्वरा तुला मी ओळखलं बरं का? अरे पूर्ण वेशभूषा बदलली, पण तरी सुद्धा तुझ्या दोन गोष्टी काही लागू शकत नाही. एक म्हणजे ही तुझी शिंग, दुसरं म्हणजे हे तुझं वशिंग. कसं ओळखलं आहे की नाही हुशार? मग खूप हुशार. काहीतरीच तुझ्यासारखा हुशार दुसरा कोणी नाही. सहज ओळखलंस. माझी शिंग पाहिली, मग माझं वशिंड पाहिलं, मग आणि सहज मला ओळखलास. तुझ्या एवढा हुशार दुसरा कोणी नाही रे नारदा. नाही, चिपळी नाही, काहीच नाही. पूर्ण वेशभूषा बदलली. ओळखीचं साधन ही शिका होती. शेंडी सुद्धा लपून ठेवली. तू मला ओळखलं कसं का? हुशार. मी मला एकट्याला हुशार समजत होतो. माझ्यापेक्षा हुशार तू कसं काय ओळखलंस?
कसं ते विचारतो कसं ओळखतो तुझा सुंदर असा आवाज आणि गोड आवाज आणि त्याच्या मागे असणारी बोम हे सांगायला माझा आवाज हे ना आणि परत म्हणजे या दोन गोष्टीवर तू मला ओळखतो काय का होईना नंदिकेश्वरा क्षणभर का होईना तू मला आणि मी तुला दोघांनी वेशभूषा केले तर नंतर एकमेकांना ओळखलं नाही मग त्या लग्न सोहळ्यास ती वराडी मंडळी आपल्याला काय ओळखू शकत पण काय आपण तिथं गेल्याच्या नंतर आपली नावं जर का नंदिकेश्वर किंवा नारद म्हणून सांगितली मारतील रे मारतील बुक्क्याचा मार देतील वडवतील याच्यासाठी ज्याप्रमाणे विषाद बदल त्याप्रमाणे नावात सुद्धा बदल व्हायला हवा आजपर्यंत मी कुणाला नावं ठेवली नाही ती मला सवयी नाही नावं ठेवायची सवयी तुझी आहे त्यामुळे तू नावं ठेव बघूया प्रयत्न करूया मला एक सांग तुझं नाव नंदी तुला एक शिंग काही केल्या ही शिंग काही लपू शकत नाही म्हणजे याच्यामधूनच काही ना काहीतरी नाव शोधून काढणं महत्त्वाचं तू काय करतोय आठवतोय त्याला शिंग खातो कशाला राहून द्या जास्त त्रास घेऊ नको मी आहे ना जिथं कमी तिथं आण मी सांगतो तुझं नाव नंदी तुला येते शिंग तुझं नाव नंदी तुला येते शिंग तुझं नाव नंदी तुला येते शिंग तुझं नाव म्हणजे तुझं नाव नंदू शिंगारे नंदू शिंगारे नंदू शिंगारे माझं नाव काय नंदू 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 बरं उच्चार कसाही कर फक्त नंदिकेश्वर सांगायचं नाही नंदू शिंगारे म्हणून नाव सांगायचं आता माझं नाव नारळ मी आहे तो ब्रह्मदेवांचा म्हणजे याच्यामधूनच काही ना काहीतरी नाव शोधून काढणं माझं नाव नारद मी येतो माझं नाव नारद मी येतो माझं नाव नारद मी येतो म्हणजेच माझं नाव नारू ब्रह्मपुटे नारू ब्रह्मपुटे नारू ब्रह्मपुटे शिंगारे नारू ब्रह्मपुटे शिंगारे नारू ब्रह्मपुटे हे आपण दोघं जण आहोत पण तिसऱ्या गरुला लागला तुझी शेती अरे बाबा विचारतोय तो मन एक बोलो अरे कशाला करायचं नको ते बरोबर नाही महाराज उचलू तुम्ही कायमच्या उचलू याच्याबद्दल काही विचारता तर माझ्या आई वडिलांना विचार आले कुठं मीच शोधते गाव अरे तुला माहित नाही मला कुठं भेटणार पण बघून चला गेला नाही आम्ही सरळ मार्गाने चालत होतो विरुद्ध दिशेने धावत पळत तू आलास कळलं काय तुम्ही सरळ आणि मी काय लोक दाखवले जेव्हा झाडावरती लहानपणी टकलन पडलेलो काय बाबा ऐती वाटते नाही का ते कळे बरं तुम्ही कोणापैकी आम्ही ब्राह्मणापैकी काय सांगता काय म्हणतो ब्राह्मणापैकी नाव माझं नाव हा नारू चारू नारू ब्रह्मपुते नारू कळला ब्रह्मपुते म्हणजे काय ब्राह्मणाचा पुत्र म्हणून ब्रह्मपुते इतक्याच काळात तू ब्राह्मणाच्या कुळात जन्म घेतला आजपासून तुझा नाव असा सांग
हे काय तुम्ही कोणा पैकी माझं नाव माझं नाव माझं नाव माझं माझं नाव माझं नाव माझं नाव दुधाची जात आहे हिंदू चंदू इंदू बोंदू बोंदू नांगो नांगो टाका दुत्यात ऐती टेंगरा असं म्हणे शिंगाडे नाही तर हे भांगाडे पण मी आल्यापासून पाहतोय काय दिसतंय आल्यापासून आम्हाला नाव विचारतोय तुझं नाव काय नाही हे काय करता तू धरायला सांगितलं आम्ही धरिलं नाव सांगलंय काय? कुडादर 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 काय कुडादर मुराद मूर तू हे? नाव काय म्हणाला कुडादर कुडादर म्हणजे काय ह्या कसा दिसता गोल 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 पाणी किती खोल गोल फटाचं म्हणून गुडादर मी गुडादर कुडादर हे पण तुम्ही चलनात खो आम्ही लग्नाला आम्ही लग्नाला नाही करता. आम्ही लग्नाला जात आहोत म्हणजे काय जेवायला जात नाही सगळेच काही निमंत्रणाचे नसतात काय काय जण फुकटचे जेवते लग्न कार्य आहे ब्राह्मणीय नातेनं त्या विवाह सोहळ्यात आम्ही मंगलाष्टका म्हणण्यासाठी जात आहोत तू मंगलाष्टक म्हणा आणि होकर उष्टा ए! सगळे तू नेमकं जाऊन तरी काय धुडगुस घालतो माझं महत्वाचं महत्वाचं काम हे? महत्वाचं काम हे लग्न करतात. तुम्ही लगीन करता दुसऱ्याची लग्न लावतो ते दुसऱ्याची लाईफ लग्न ते लग्न लावतात ते ब्राह्मण आहेत हा ते होम हवन करतात यज्ञयाग करतात याच्यासाठी लागणारी सर्व यज्ञ सामुग्री एकत्र संचयित करून गोळा करून त्यांच्यापर्यंत कुटुंबाला सरळ दोन शब्दात सांग मी गडी म्हणा सहकारी सहकारी म्हटलं काय नाही गडी म्हटलं काय कामातच करतो म्हणून काय झालं हा शब्द तुला खरा वाटतो ना? असं ते बोल आपण काय काय होतं यायचंय मला सांग तुला जर का यायचं असेल कामापैकी एक काम मला सांग तुला काही ना काहीतरी करायला हे हवंच काय करू तुला सदैव वाजवायला येते शनै राहू दे. बरं तुला ढोल वाजवायला येतो माझं ढोल झालं बरं तुला खुरकुरे वाजवायला येतात तुमचा फुगलो हे? तुम्हीच वाजवा. बरं तुला ताशा वाजवायला येतो ताशामध्ये तर डरा. काय काय बरं मला एक सांग तुला हे येत नाही तुला ते येत नाही मग तुला येतं का घंटा ए, एका चुकाची सवय हा अरे वा. औषध बाबूची घरात घंटा बनली पहिला बसून काम कर तुझ्या म्हणणं लांब जाऊ नये ना त्या लाकडाचं ओळखो बघ आणि काय कळालं. माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर दे तुला हे येत नाही तुला ते येत नाही तुला येतं का काय? मका जेव घेता पण मी आल्यापासून पाहतोय जेवणाचं मोठे पण सांगतोय जेवून जाऊ किती जाऊ शकतो अरे किती वारसे तू खाऊ किती खाशील तो किती दोषी तू लग्न आहे म्हटल्याच्या नंतर सर्वांसाठी पंचपक्वान्नाचं भोजन केलेलं असणार जेवढं भोजन लागेल ते एवढं भोजन मिळणार ए तुम्ही दिवसा किती लग्नात येतात तू किती एक तू जेवतो होय मी दिवसा एक लग्न अरे मी दिवसा 500 लग्न 1000 पुण्यवचना पहिलो मान माझो मग तोंड उघडा पडला सगळी आता एवढं आपल्या कामाचं याला काही काही नियम नाही. लवकर. हे असं तू नाही काय करायचं मला एक सांग गुराधर तू एवढं खरंच जेवतोयस हे आम्हाला पटायला तू म्हणतोय मला लग्नाला यायचंय आम्ही तुला लग्नाला नेऊ पण आमची गड आहे काय अट त्या लग्न सोहळ्यास आम्ही तुला नेऊ पण अट काय सर्वांसाठी भोजन पंचपक्वान्नाचं बनवलेलं असणार ते सर्वांसाठीचं भोजन एवढं तू जेवतोस हे आम्हाला पटायला हवं म्हणून तू एकट्यानं संपूर्ण महत्वाचं आहे हे जर का तू करशील तर आम्ही तुला नेऊ ए तुम्ही दोघं जण होय. आणि कोण असतील तर पहिले बसा अरे. एकदाच काय त्या पाण्यात वाढून घ्या परत मिळायचं नाही सगळं मी एकटो संपत पण पानात वाढलेलं तरी मिळेल ना एवढाच मिळताला अट मान्य मान्य. चला. मॅडम मागवाय. चला.
लग्न सुद्धा कुणाचं आहे? सुंदराचं लग्न. कुणाचं नव्हे? तटातका. काय पण बापाने नाव ठेवलं तटातका घ्यावाया सुद्धा खटापटा होते. त्यापेक्षा तटकी ठेवायच हवं होतं. बाकी काही असू द्या, ती आपल्या वधूपक्षात तयार आहे. माझं प्रतीक्षा फक्त वराची आहे. वर आले आणि वराडी मंडळी आली की मी लग्न लावायच मोकळा. येऊ द्या. वाट पाहत होतो. बाकी सारी सिद्धता झालेली आहे. आमचं निरीक्षण केलं का? अरे बाप रे. समीर सुभाष कडावरकर. समीर सुभाष कडावरकर यांच्याकडून लाखोंकडे मनपूर्वक आभार. आमचं नावच मुळात सुंदर. सुंदर. वा वा. धनाचे धनवान, मनाचे मानकरी. अरे वा. फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे. एकाच गोष्टीची न्यूनता आहे. कसली गं? आमची मायेची माणसं कोणी नाही. आमची वडाळी मंडळी